महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाकडून निधी देण्यात आलेला आहे। 319 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि जवळपास 66 लाख महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळालाय। 2,500 कोटींचा निधी दर महिन्याला लागतो। त्यातले 319 कोटी सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आले आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी यावेळेचा जो हप्ता आहे तो रक्षाबंधन पूर्वी देण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींना येणारा आता जुलै महिन्याचा हप्ता, त्याचबरोबर रक्षाबंधन गिफ्टचं काय झालं, याचबरोबर हप्ते वितरणाची अचूक वेळ आहे, या संदर्भात लाडक्या बहिणींना आपण सांगणार आहोत। लाडकी बहीण योजना आता जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। हप्ते वितरणासंदर्भात खुशखबर आलेली आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत सगळ्यांनाच माहिती आहे की 1,67,00,000 आसपास लाडक्या बहिणींची संख्या आहे। तर या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल, तर अशा प्रकारची प्रतीक्षा लागून आहे। आता सगळ्या लाडक्या बहिणींची उत्कंठा प्रतीक्षा संपलेली आहे, कारण का हप्ते वितरणासंदर्भात अधिकृत माहिती आलेली आहे। साधारणतः पाहू शकता की महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 15 ऑगस्टपूर्वी हप्ता वितरण करण्याची तयारी शासन करत आहे आणि सोशल मीडिया असेल अनेक ठिकाणाहून सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींना 15 ऑगस्टपूर्वी हा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। मग आता 15 ऑगस्टपूर्वी फक्त आजचाच दिवस बाकी आहे, 14 ऑगस्ट। एका दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होणं शक्य नाही आहे। साधारणतः लाडक्या बहिणींना 1,67,00,000 एवढ्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो। मग लक्षात घ्या की जर 15 ऑगस्टपूर्वी हप्ते वितरण व्हायचं असेल तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना लक्षात घ्या की हप्ते वितरणाच्या वेळ असेल या संदर्भात देखील उत्कंठा आहेच। तर आपण लक्षात घ्या की हप्ते वितरणाची तयारी शासनाची झालेलीच आहे। जर आपण लक्षात घ्या की ज्यावेळी GR प्रसिद्ध केला जातो त्यावेळी पुढील 2 दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा सन्मान निधी हा वितरित केला जातो। म्हणजेच काय की आजचा हा GR आल्यानंतरचा दुसरा दिवस आहे, मग आज हप्ते वितरण होणं अपेक्षित आहे। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 14 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज साधारणतः दुपारपासून हप्ते वितरण होणे शक्यता म्हणजेच हप्ते वितरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजेच काय नक्की वेळ कुठली, साधारणतः सकाळी DBT ॲक्टिव्ह होत असते त्यावेळी 10च्या आसपास होत असते। जर दुपारी ॲक्टिव्हेट होत असेल तर 3च्या आसपास ही DBT ॲक्टिव्हेट होत असते। संध्याकाळी 6च्या आसपास ही DBT ॲक्टिव्ह होत असते। तर या DBTच्या वेळा असतात, प्रत्येक वेळी ह्या वेळा निश्चित नसतात। ज्यावेळी DBT ॲक्टिव्ह होईल त्यावेळी लाभ वितरण केलं जातं। म्हणजेच काय की आज हप्ते वितरण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सध्या येणारा हप्ता हा लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचाच आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधन, ओवाळणी 2 हप्ते एकत्र अशी बातमी देखील समोर येत आहे। पण जोपर्यंत शासनामार्फत अधिकृत घोषणा होत नाही आहे, GR येत नाही आहे, तोपर्यंत 2 हप्ते एकत्र लाडक्या बहिणींना येणार नाही। 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळत असतील तर चांगलीच बातमी आहे आपल्यासाठी, आणि म्हणजेच आपली देखील हीच इच्छा आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित द्यावेत। पण जो GR आलेला आहे तो फक्त लक्षात घ्या की जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीने आपली माहिती कुणालाही शेअर करू नये। सोशल मीडियावरती तुम्ही माहिती चेक करण्यासाठी आम्हाला माहिती द्या। अशा प्रकारचे व्हिडिओज येत आहेत, त्यामुळे शासनामार्फत आवाहन करण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींनी अधिकृत पोर्टलशिवाय कुठेही आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना जुलैचा 1500चा हप्ता येणार आहे। आणि याबरोबर दुसरी महत्त्वाची गुड न्यूज देखील यामध्ये आहे। मागील काही महिन्यांपासून ज्या लाडक्या बहिणी तांत्रिक कारणांमुळे अपात्र झाल्या होत्या, म्हणजे ज्या पात्र असून देखील तांत्रिक कारणांमुळे त्यांना लाभ बंद ठेवण्यात आला होता, त्यांची देखील फेरतपासणी झालेली आहे। त्यांच्यासाठी देखील निधीची तरतूद झालेली आहे, पण त्यांना मात्र फक्त चालू महिन्याचाच हप्ता येणार आहे। मागील महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात सध्या घोषणा नाही। तर अशा प्रकारे सर्वच पात्र लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज संपेल। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जो जुलै महिन्याचा सन्मान निधी आहे 1500 रुपयांचा तो वितरित केला जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करा। निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती बातमी सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। लाडकी बहीण योजना यासाठी खात्रीशीर जर माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये।